अजितदादाची धाकधूक संपेना, अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध। राज्य बँकेतील 25,000 कोटीच्या कथित घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी बारामती लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांची धाकधूक संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत। या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली असली तरी ईडीने मात्र यावर आक्षेप घेतला आहे। त्याचा अर्ज विशेष न्यायालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। राज्य बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असून आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये दाखल केलेला तपासबंद अहवाल न्यायालयाने रद्द करावा अशी विनंती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शालिनीताई पाटील व माणिकराव जाधव यांनी केली आहे। सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्या आहेत। त्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असतानाच तपास गुंडाळण्यात आला। अधिक तपासात काहीच हाती लागले नाही असा निष्कर्ष काढून आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला। हा अहवाल विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सादर केला। मात्र यावर ईडीच्या वकिलांनी तीव्र निषेध करत आक्षेप घेणारा अर्ज सादर केला आहे। मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे। तरी ती माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।